चला तर मग आपण आज सांबार चटणी डोसा बनवायचा आहे. त्यासाठी डाळ तांदूळ रात्री भिजायला घालून ठेवायचं आहे. नंतर आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. मिश्रण हलवून थोडंसं पाणी टाकून डोशासाठी पातळ करून घ्यायचं आहे. तवा गरम करून त्याच्यावर डोश्याचं पीठ टाकून आपला डोसा तयार करून घ्यायचा. डोसा तयार झाला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची लसूण जिरे खोबरं टाकून आपल्याला त्याची चटणी तयार करायची आहे. मीठ साखर पाणी घालून आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपली चटणी सांबार डोसा.